नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. भारत माता की जय. वंदे मातरम. भारतीय जनता पक्षाचा विजय असो. आता ही सगळी सवय करून घ्यायची. कल्याणराव भारतीय जनता पक्षाच्या वतीनं सोलापूर जिल्हा परिषद, पंढरपूर तालुक्यातील जिल्हा परिषदेचे 8 गण आणि पंचायत समितीचे 16 गणाची निवडणूक आहे. त्या निवडणुकीच्या आजच्या प्रचाराचा शुभारंभ आपण परंपरेप्रमाणे शंभू महादेवाच्या चिरणी या ठिकाणी नतमस्तक होऊन श्रीफळ वाढवून आज केलेला आहे. त्या सभेच्या निमित्तानं उपस्थित असलेले ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं ते आपल्या विभागाचे आमदार समाधान दादा. त्यांना मंगळवेढ्याचा प्रचाराचा शुभारंभ करायचा असल्यामुळे ते पुढे गेले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते कल्याणरावजी काळे, बरोबर आहे ना? भारतीय जनता पक्षाचे नेते समाधान दादा काळे, रामराव अधिक गोविंदराव अधिक. उपस्थित असलेले आदरणीय युवराज भाऊ, आदरणीय दिनकर भाऊ, आदरणीय माने सर, सन्माननीय कल्याणरावजी पाटील साहेब, उपस्थित असलेले सन्माननीय दिलीप अप्पा कोळे सर, हरीश दादा, भगवानराव चौगुले, बाळासाहेब सालविठ्ठल, लक्ष्मणतात्या धनवडे, राजू गावडे, सुभाषराव माने, पोपटराव रेडे, दिलीप चव्हाण, तानाजीराव वाघमोडे, पंडितराव भोसले, विजयसिंह देशमुख, बाळासाहेब शेख, बाळासाहेब येलमर, बाळासाहेब माळी या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले नरसाप्पा देशमुख, तानाजी पवार, हरिभाऊ फुगारे, सुदाम मोरे, जयसिंग भुसनर, संतोष भिंगारे, भारत नाना कोळेकर, बाबूरावजी जाधव, रतिलालजी गावडे, प्रशांत भैया, भैरू मामा, अरुणराव, मोहनराव नागटिळक, अण्णासाहेब शिंदे, चंद्रकांत देशमुख, मुकुंदजी राजोपाध्ये, ज्ञानदेव डोबळे, मारुतीदादा भोसले, शहाजीराव साळुंके, सोनक्याचे आपले भारतराव, उपस्थित असलेले कल्याणरावांबरोबर आले त्यांचे सर्व प्रमुख आता नावपाठ होतील. उपस्थित असलेले सर्व भारतीय जनता पक्षाचे तालुक्याचे अध्यक्ष सुभाषजी मस्के आणि हर्षल कदम, महिला आघाडीच्या प्रमुख, किसान सेलचे प्रमुख माऊली, त्यांचे सगळे सहकारी, भारतीय जनता पक्षाचे सर्व सेलचे पदाधिकारी, उपस्थित माता भगिनी, वडीलधारी मंडळी, तरुण सहकारी आणि पत्रकार आणि युवक मित्र, वेळ बराच झालेला आहे. जवळजवळ 1.5 तासापासून या ठिकाणी विविध वक्त्यांनी आपले विचार व्यक्त केलेले आहेत आणि 2017 नंतर जवळजवळ 8-9 वर्षानंतर ही निवडणूक येऊ घातलेली आहे. ज्याला मिनी मंत्रालय म्हणून संबोधलं जातं असे जिल्हा परिषद, ही जिल्हा परिषद या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी निवडून आणायचा छंग या राज्याचे पालकमंत्री आणि आपल्या या राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि आपले पालकमंत्री सन्माननीय जयकुमार गोरे भाऊन या ठिकाणी बांधलेला आहे. आपल्या सगळ्याला माहित आहे की राजकारणामध्ये अनेक घडामोडी घडत असतात आणि त्याच्यामध्येच आपल्या तालुक्यामध्ये शेवटच्या 1-2 दिवसामध्ये अचानक काही घडामोडी घडल्या. सुरुवातीला अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांनी पंढरपूर तालुक्यातील सगळ्याच निवडणुका महायुतीच्या माध्यमातून
त्या ठिकाणी लढवावी अशा पद्धतीची भूमिका त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. कल्याणराव सांगितलं आपलेही काही कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. आणि मग त्यातनं कुठेतरी राज्यात आणि देशात जर आघाडीचं सरकार असेल, त्या दोन्ही आघाडीच्या पक्षातल्या तिन्ही पक्षातल्या काही लोकांना संधी देऊन ही निवडणूक पुढे नेण्याचा विचार झाला. मग निवडणुका आघाडी म्हणल्यानंतर एकत्र येऊन काढण्याचं म्हणल्यानंतर काही तडजोडी कराव्या लागल्या असत्या, परंतु काही निर्णय वेगळे झाले राज्य स्तरावरती. आणि मग आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार भाऊनी आम्हाला सूचना केली आणि त्यांनी सांगितले की आपल्याला कमळ या चिन्हावरतीच निवडणूक लढायची आहे. आणि पंढरपूर तालुक्यामध्ये समाधानजी काळे आणि गणेश पाटील हे दोघं कमळ या चिन्हावरती निवडणूक लढवायला तयार आहे. आपण आपल्या कार्यकर्त्याशी बोलून काय करायचा हा निर्णय घ्या. त्यानंतर मी आदरणीय भाऊ सगळेच कार्यकर्ते 15-20 प्रमुख तालुक्यातले आम्ही बसलो, सगळ्यांना एकत्र बोलवलं आणि त्यांना त्या ठिकाणी हा विचार सांगितला. मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो की त्या सगळ्यांनी त्याला होकार दिला आणि भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली ही जिल्हा परिषद निवडणूक व्हावी अशा पद्धतीची भूमिका त्यांनी स्वीकारली. आणि त्यातून मग आपण भोसे, वाकरी, बाळवण या गटामध्ये या नवीन सहकार्यांना बरोबर घेऊन निवडणूक लढतोय. मागची निवडणूक परंपरेप्रमाणे आपण लढलो होतो भारतीय जनता पक्षाच्याच आणि पंढरपूर विकास आघाडीच्या चिन्हावरती संयुक्तपणे लढलो होतो. आणि मग काही जागा कमळ म्हणून, काही जागा कब्बशी म्हणून अशा पद्धतीने निवडणूक लढवली. जवळजवळ 7 जिल्हा परिषद गट आणि जवळजवळ 13 पंचायत समितीचे उमेदवार विजयी झाले. ह्या वेळच्या निवडणुकीमध्ये 100% जिल्हा आपण कमळावरती जाण्याचा निर्णय घेतोय. आणि त्यामुळे माझी आपल्याला विनंती राहणार आहे की गट तट परिवार हे बाहेर जाऊन हा पक्ष म्हणून या ठिकाणी आता आपण एकत्र समाज जनतेसमोर जातोय. पंडित साहेब म्हणले तसे की लोकांना 10 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी भाजप कमळ म्हणले की नको वाटायचं, पण आता एक पुढारी तर जिल्ह्यात राहिला नाही, तालुका स्तरावरची जी प्रमुख आहे की ज्या सगळ्यांच्या लक्षात आले की आपल्याला जर आपल्या भागाचा विकास करायचा असेल, शेवटी राजकारण आपण करतो ते सर्वसामान्य कार्यकर्ते गावगाड्यातली जनता याच्या जीवावरती करतो आणि त्यांचे छोटे छोटे प्रश्न असतात. मग छोट्या प्रश्नाला जर न्याय द्यायचा असेल तर सरकार ज्याचा असेल त्याच्याबरोबर जाणं ही काळाची गरज आहे. मी 2013 सालीच कल्याणराव भाजपत गेलो तेव्हा आमच्याही लोकांना वाटले ही कुठं चाललेत, काय त्यांना काय कळतं का नाही. पण माझ्या आज लक्षात आलं की तेव्हा आपण घेतलेला निर्णय बरोबर होता, कारण आता तुम्ही सगळे आहेत म्हणल्यावर मी येड्यात निघत नाही एवढं मला. कारण शेवटी आपण जर बघितलं गेल्या 2014 पासूनच नरेंद्र मोदी सरकार स्थापन झालं, आज 25 आहे. गेल्या 10-11 वर्षामध्ये अनेक क्रांतिकारक निर्णय या देशामध्ये झाले. शेतकरी जो लाखाचा पोशिंदा आहे, ह्या सगळ्या जगाला अन्न देतो, त्या अन्नदात्याचा विचार आजपर्यंत कधी कुठे केला जात नव्हता. सरकारी नोकरी लागली की रिटायर होतोपर्यंत पगार, काम न करण्याकरता पगार आणि काम करण्याकरता अजून वर्ण काहीतरी, असं दुहेरी उत्पन्न सरकारी कर्मचाऱ्याला मिळतं. पण शेतकरी राबतो, पण त्याला मात्र कुठलाही त्याच्या आयुष्याचा विचार केला जात नाही. आणि गेल्या 60-70 वर्षामध्ये एक सतत आपल्या मनामध्ये ती खंत होती की शेतकऱ्याचा सन्मान कुठेतरी झाला पाहिजे. मान्य आहे मला, सरकारी कर्मचारी हे 20 लाख आहेत, देशात 2 कोटी आहे, शेतकरी हे 70 कोटी आहे.
पण तरी सुद्धा त्याचा सन्मान केला पाहिजे ही भूमिका या ठिकाणी पहिल्यांदा नरेंद्र मोदी साहेबांनी स्वीकारली आणि आज शेतकऱ्यांची पेन्शन 60 वर्षाच्या वरच्या शेतकऱ्याला असेल की त्याला निवृत्ती समजली जावी आणि मग याच्या नावावर 7-12 अशा कुटुंबातल्या एका व्यक्तीला नवरा बायको असेल तर दोघांपैकी एकाला पेन्शन देण्याचा निर्णय झाला. आज आपण ग्रामीण भागात कार्य करतो, काम करतो, आपल्याकडे लोक येतात, लोकांचे सगळ्यात मोठे प्रश्न कुठले तर आर्थिक प्रश्न आहे. मग छोट्या छोट्या कामाकरता लोकांना बँकांपुढे जावं लागतंय, पतसंस्था पुढे जावं लागतंय, कारखान्यामध्ये ॲडव्हान्ससाठी यावं लागतं. आज आपलं सगळं अर्थकारण जे प्रपंचाचं आहे ते बिघडतं, त्याच्यामध्ये मोठा हिस्सा असतो आपल्याला वैद्यकीय क्षेत्रामध्ये करावा लागणारा खर्च. आज ग्रामीण भागातल्या किंवा कुठल्याही शहरातल्या कधी झोपडीत राहणारा असू द्या, घरात राहणारा असू द्या, त्याचं उत्पन्न मर्यादित आहे. असा मग शेतकरी असेल, कामगार असेल, मजूर असेल, असंघटित मजूर असेल, अशा सगळ्यांना आम्ही बघतो की त्यांची अपेक्षा असते की वैद्यकीय एखादं संकट उद्भवलं तर त्याला त्यातनं बाहेर कसं पडायचं. ह्याकरता एक मोठा निर्णय झाला आणि प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी 5 लाख रुपयापर्यंतचा मेडिकलचा विमा, वैद्यकीय सेवा फुकट देण्याचा निर्णय झाला. पहिल्यांदा मर्यादित 120,000 होते, 180,000पर्यंत गेलं आणि आता मला असं लक्षात येतं की जवळजवळ 1000पेक्षा अधिक हजार, 1100 का 1200 आजार त्या यादीमध्ये समाविष्ट केलेले आहे. तुम्ही फक्त ते कार्ड घेऊन जायचं, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हायचं, उपचार करायचे, सगळा खर्च सरकार देतं. भविष्य काळात ही मर्यादा वाढवण्याचं काम केलं जाणार. 6,000 केंद्राची पेन्शन होती, त्याच्यामध्ये राज्यानं 6,000ची भर घातली, 12,000ची पेन्शन झाली. लाडक्या बहिणीची योजना या ठिकाणी राज्यामध्ये नरेंद्र मोदी आणि देवेंद्र भाऊंनी स्वीकारली. त्याच्यामध्ये महिन्याला 1,500 रुपये, वर्षाला 18,000 रुपये या लाडक्या बहिणींना किंवा सगळ्या माता भगिनींना त्या ठिकाणी देण्याचा निर्णय झाला आणि आपल्या प्रपंचाला एक आधार देण्याचं काम त्याच्या माध्यमातून या ठिकाणी केलं. ज्येष्ठ नागरिकांना पूर्वी एसटी फुकट होती, आता महिलांना 50% एसटी, म्हणजे महिलांना एसटी मोफत आहे. जो 600-650 कोटी रुपये एवढा बोजा सरकारवरती पडला. पण या माता भगिनी एसटी फुकट असल्यामुळं, मोफत असल्यामुळं आज शहरात जायला लागल्या, बाजारहाट करायला लागल्या, तीर्थयात्रेला फिरायला लागल्या. 1,500 रुपये खात्यावर स्वतःचे असल्यामुळं त्यांना नवऱ्याकडं, मुलाकडं हात पसरावा लागत नाही. घरात नात आली, नातू आला, मुलगी आली, त्याला तिची चोळी बांगड्या जरी द्यायच्या म्हणलं तर त्याला पूर्वी घरामध्ये हात पसरावा लागायचा. स्वतःच्या खात्यावरनं पैसे काढून ती मायमावली आपल्या मुलीचं, नातवाचं तोंड गोड करू शकते. ही भूमिका सरकारने या ठिकाणी घेतली. पंडित साहेब सांगितले तसे की 1000 विहिरी या तालुक्यामध्ये, 1000 विहिरी त्या ठिकाणी आता 5 लाख रुपयाची मर्यादा केलेली आहे. या तालुक्यातल्या सर्वसामान्य शेतकऱ्याला देण्याचा निर्णय झाला. वीज बिल माफ करून टाकलं. इथनं पुढे तर सरकार आता सोलर वरती सकाळी 6 ते संध्याकाळी 6 12 तास तुम्हाला कंटिन्युअस वीज देण्याचं नियोजन सुरू झालेलं. कालच मोदी साहेब, फडणवीस साहेबांनी सांगितले की ह्या महाराष्ट्रात, देशातच नाही तर या सगळ्या जगामध्ये सगळ्यात जास्त वीज, नैसर्गिक वीज तयार करण्याचं काम कुठलं सरकारनं केलं असेल तर ते महाराष्ट्र सरकार करते. पुढच्या 5 वर्षांमध्ये स्वयंपूर्ण विजेच्या बाबतीमध्ये होणारं राज्य म्हणजे महाराष्ट्र सरकार असेल. पाणी अडवा, पाणी जिरवाचं रूपांतर करून जलसंधारणाचं खूप मोठं काम या राज्यामध्ये फडणवीस साहेबांनी त्यांच्या पहिल्या 5 वर्षाच्या कालखंडात झाले. जलमुक्त शिवारच्या माध्यमातून अनेक जलयुक्त शिवारच्या माध्यमातून काम झालं. अनेक गावं, यावर्षी चांगला पाऊस काळ झाला. मंगळवेढा असेल, जत असेल, या आटपाडी असेल, ही सगळी गावं जी टंचाईचे तालुके होते, ह्या तालुक्यामध्ये गेल्या 3 ते 4 वर्षामध्ये एकही टँकर लावावा लागला नाही. अशा पद्धतीचं काम ह्या ठिकाणी झालं. रस्त्याची कामं मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहेत, नॅशनल हायवेची कामं चालू आहेत, रेल्वेची कामं चालू आहेत, विमानतळाची कामं चालू आहेत,
बंदराची कामं चालू आहेत, गावात जोडणारे रस्ते सुद्धा प्रधानमंत्री ग्राम सडक योजना असू द्या, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना असू द्या, या माध्यमातून या ठिकाणी करण्याचं काम सुरू झालं. आपल्याच गावात रांजणी ते शिरगाव काय अवस्था होती रस्त्याची, पण वन स्ट्रोक मध्ये मुख्यमंत्री सहायता निधीमधून त्या रस्त्याला पैसे आले आणि तो रस्ता पूर्ण केला गेला. असे अनेक रस्ते आहेत. अगदी सरकोली, ओजेवाडी सरकोली, रांजणी सरकोली, मागच्या जिल्हा परिषदेला शब्द दिला होता, दोन्ही रस्ते आपण केले. इकडे खाली शिरगाव वाडेकर वस्ती, त्या रस्त्याचं काम झालं. या रांजणीमध्ये बघितलं तर पीएससीची गरज होती. आपण जेव्हा करकमचं पीएससी कॉटेजमध्ये रूपांतर झालं तेव्हा तिथलं उमऱ्याला नेलं आणि नवीन पीएससी मंजूर झालं. त्याच्याकरता 5-5.5 कोटी रुपये या रांजणीच्या पीएससी करता विजयकुमार देशमुख साहेब पालकमंत्री असताना वन स्ट्रोक मध्ये त्या ठिकाणी देण्याचं काम झालं. जागा नव्हती, जागा विकत घेऊन आपण त्या ठिकाणी पीएससी उभा केलं. म्हणजे ही सगळी कामं मी का सांगतो की तुमच्या माझ्या जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत. मग पाण्याचे प्रश्न असतील, आज पाणीपट्टी नाही आहे, वीज पट्टी नाही आहे, दुष्काळ पडला, दुष्काळात मदत आहे, अतिवृष्टी झाली, काही सर्कल मध्ये झाली, काही सर्कल मध्ये कमी झाली होती. पण काशेगाव सर्कल असेल, द्राक्षाच्या बागा होत्या, किती पैसे मिळले विजयला? 10.5 कोटी रुपये काशेगाव सर्कल. 195 कोटी का काहीतरी 100 कोटी रुपये आपल्या तालुक्यातल्या शेतकऱ्याच्या खात्यावरती अतिवृष्टीचं नुकसान झालं म्हणून सरकारनं जमा केले. इथं न मिळलेलं कोण कोण हात वर करावं आणि मिळलेले हात वर करावं. बघा, एवढंच नाही तर अतिवृष्टी झाली, जमीन खरडून गेली, त्याचे पैसे दिले, घर पडली त्याचे पैसे दिले. राजनीत तर मला लोकांनी येऊन हार घातला. 2 मिनिटं, 12 वाजता लग्न आहे, येस संपवतो, लग्न आहे माहित आहे. त्यामुळे हे सगळे पैसे तुम्हाला दिले. हेच काय तर पेरणी करता सुद्धा पैसे तुम्हाला दिले का नाही? पेरणी करता पैसे खात्यावर जमा झाले का नाही? आता काय सरकारनं करायचं म्हणजे काय करायचं? जन्माला येणाऱ्या पोराची सुद्धा काळजी सरकार करते. 5व्या महिन्यापासून त्या गर्भवती महिलेसाठी खुराक चांगला मिळावा, ती कुपोषित राहू नये, इथनं सरकारने सुरुवात केलेली आहे. आता साहेब म्हणजे तसं सोलरचा प्रश्न आहे, सगळ्या शाळांना वीज मोफत गेली पाहिजे, तो निर्णय आता होतोय. या तालुक्यामध्ये MIDC ची सुरुवात आपण या ठिकाणी करण्याचा निर्णय झालेला आहे. तेव्हा ही सगळी कामं या ठिकाणी करत असताना सरकार आपलं आहे म्हणून ही कामं आपण करू शकतो. पुढची 4 वर्षे हे सरकार राहणार आहे. मग अशा वेळेस जर आपण चुकीचा निर्णय केला तर तुमच्या माझ्या गावाला लागणाऱ्या पाणी, रस्ते, वीज, अंगणवाडी, शाळा, स्मशानभूमी, बंधारे, ही सगळी कामं, कुठलेही काम असू दे ती येते ग्रामविकास खात्याकडेच. आणि त्यामुळे ग्रामपंचायत, जिल्हा परिषद याच्या माध्यमातूनच हा सगळा पैसा तुमच्याकडे येतो. सुदैवानं ह्या राज्याचा ग्रामविकास मंत्री आपला जिल्ह्याचा पालकमंत्री आहे आणि त्यांनी काल सुद्धा सांगितले की ह्या तालुक्याला एकही गावाला मी पैसा कमी पडून देणार नाही. त्यांनी वाडीमध्ये सांगितलं, काल भोश्यात सांगितलं. सुदैवानं समाधान दादा इकडे आहेत, तिकडं आता कल्याणराव, तुम्हाला तर आता डायरेक्ट एंट्री आहे. तुम्ही कुठल्याही पक्षात असला तरी त्यामुळं काळजीचा काही विषय नाही. आणि त्यामुळं आपल्या भारतीय जनता पक्षाची भूमिका घेऊन आम्ही आपल्या पुढे आलोय. वेळ थोडा आहे पण आज विठ्ठल रुक्मिणीचं लग्न आहे, वसंत पंचमी आहे, त्याचंही बरोबर आहे. तेव्हा आपल्याला
12च्या आत त्यांचं लग्न लावायचंय. वेळ फार मी घेणार नाही. पण उद्याच्या जिल्हा परिषद भारतीय जनता पक्षाची आपण निवडून आणत असताना आपल्या तालुक्यातले 8ही जिल्हा परिषदेचे सदस्य आणि 16ही पंचायत समितीचे सदस्य हे भारतीय जनता पक्षाच्या झेंड्याखाली या ठिकाणी आपल्याला निवडून द्यायचे. गट तट हे बाजूला ठेवून या ठिकाणी आपण काम करायचंय. कल्याणराव पाटील आहेत, नरसाप्पा देशमुख आहेत, हे आपले सगळे जुने सहकारी या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचंही मी स्वागत करतो. समाधान काळे साहेब, युवराज दादा, गणेश पाटील, त्यांच्या सगळ्या सहकार्यांचं स्वागत करतो आणि तुम्हाला शपथ घालतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये मोठ्या मार्कांच्या नंतरची ही पहिली निवडणूक आहे. ह्या निवडणुकीमध्ये कासेगाव गटासहित एकही जागा विरोधकाला मिळणार नाही अशा पद्धतीची निवडणूक आपण सगळ्यांनी करावी आणि ते करूया. एवढी शपथ शंभू महादेवाच्या चरणी आपण घेऊया. एवढं या निमित्तानं आवाहन करतो आणि मी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.